नमस्कार मित्रहो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन आणि खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती पाहण्यासाठी एकमेव चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. मित्रहो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की विद्यावेतन कधी वाढेल, 3 महिन्यानंतर नियुक्ती मिळेल का, आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय म्हटलेलं आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला एक विनंती करतो की आम्ही जर सांगितलेली माहिती खोटी वाटली किंवा चुकीची वाटली तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. मित्रो, पहिला प्रश्न आहे की आपलं विद्यावेतन वाढेल का. आपण जर जी आर व्यवस्थित वाचला असेल तर त्याच्यामधला मुद्दा क्रमांक 4.15 असं म्हणतो की आपल्याला या योजनेचा लाभ फक्त एकदाच घेता येईल आणि सध्याची आपली नियुक्ती ही 6 महिन्यांसाठी झालेली आहे, ज्यामध्ये आपल्याला आपल्या पात्रतेनुसार 6,000, 8,000 किंवा 10,000 रुपये मिळणार आहेत. त्यामुळं पुन्हा जर आपल्याला नियुक्तीच मिळणार नसेल तर मग झालेल्या पगारवाढीचा आपल्याला काय फायदा होईल हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं पगारवाढ होईल का किंवा विद्यावेतन वाढमध्ये होईल का हा प्रश्नच मुळात आपल्यासाठी कामी नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी पुन्हा नियुक्ती मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जर पुन्हा नियुक्ती मिळाली तरच या ठिकाणी विद्यावेतन वाढ होऊ शकेल. विद्यावेतन वाढ होण्यासाठी वित्त विभागाची मान्यता लागते आणि त्याला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो प्रस्ताव विधानसभेसमोर मांडला जातो आणि त्याला विधानसभेची मान्यता घ्यावी लागते. जी आर जर निघाला तरच निधी वितरित होतो, अन्यथा पगारवाढ होत नाही. ही गोष्ट सर्व प्रशिक्षणार्थी भावांनी आणि बहिणींनी लक्षात घ्यावी. देवेंद्र फडणवीस साहेब या संदर्भात काय म्हणाले आहेत त्याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. निवडणूक झाल्यानंतर जी पत्रकार परिषद झाली आणि 2 दिवसांपूर्वी ABP माझा या वृत्तवाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये असं म्हणालेलं आहे की आम्ही युवकांना, लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला जे वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी कृषी सन्मान निधी असेल, आशा व अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असेल तर तो मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत. याचा अर्थ की आपल्या विभागाला म्हणजेच कोणत्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 5,500 कोटी रुपयांचा जो निधी दिलेला होता त्यामध्ये वाढ करण्याचे संकेत या ठिकाणी अप्रत्यक्षपणे माननीय फडणवीस साहेब यांनी दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी वेतनवाढ होऊ शकते आगामी काळामध्ये, अशी या ठिकाणी चान्सेस दिसत आहेत. परंतु शेवटी आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोणत्याही गोष्टीचं सोंग करता येते, पैशाचं सोंग करता येत नाही. सध्या प्रशिक्षणार्थींची अवस्था अशी झालेली आहे की घरच्या भाकरी खायच्या आणि मामाच्या गाई राखायच्या, कारण की पगार आणखी त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे. त्यामुळं जो 6,000, 8,000 आणि 10,000 पगार आहे तोच आपल्या खात्यावर जमा झालेला नसेल तर मग वाढलेला पगार कधी आपल्या खात्यामध्ये येईल हा मोठा प्रश्न आहे. म्हणून पुढची वेतनवाढ कधी होईल, ती आपल्या खात्यामध्ये कधी येईल, यापेक्षा सध्या जे आपलं वेतन आहे, विद्यावेतन आहे, ते आपल्या खात्यामध्ये कधी येईल हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळं घोषणा काय होतात यापेक्षा अंमलबजावणी कशी केली जाते हे फार महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती चुकीची असेल, खोटी असेल किंवा वस्तुस्थितीला धरून नसेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका. गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपल्या न्याय हक्कासाठी सातत्याने मागणी आपण शासन दरबारी करण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत. खूप खूप धन्यवाद.